लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते शारदापासून. तर आता इथे शारदा नंदिनीला समजावत असते की नंदिनी बाळा, हे सगळं कधी घडलं आणि मला का नाही सांगितलंस तू, असं म्हणते शारदा. मी तुला सांगणारच होते असं म्हणते नंदिनी, त्या दिवशी मी पण काव्या होती तिथे. तर आता इथे शारदाला आठवतं कसं नंदिनी सांगणार असते काहीतरी, कसं सांगू मी, आणि मी आई होता होता असं म्हणत असते. तेवढ्यातच काव्या आलेली असते आणि म्हटलेली असते सॉरी 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 असं म्हणून आत आलेली असते ती. काय मिस केलं मी, असं म्हणते काव्या. तर नंदिनी म्हणते काय नाही. तर आता शारदाला आठवतं, अरे तेव्हा असं म्हणते शारदा, म्हणजे त्या दिवशी तुला हे सांगायचं होतं असं म्हणते शारदा. हो असं म्हणते नंदिनी. हे सगळं कसं आणि कधी घडलं असं म्हणते शारदा. तर आता जीवा म्हणतो मी सांगतो. तर आता सगळं सांगायला लागतो जीवा, आणि ऑडिओ मात्र बंद आहे. तर कसं एका गाडीने धडक मारलेली असते नंदिनीला. तर आता शारदाला सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं. अहो चमत्कारच म्हणावं लागेल, इतकं सगळं होऊनही तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे असं म्हटलेली असते ती डॉक्टर, आणि सगळं व्यवस्थितही असतं. नंतर तो मुलगा काहीतरी पिणार असतो, ते त्याला पकडायला गेलेली असते नंदिनी, आणि तिथे जाऊन पडलेली असते ती, आणि तेव्हा तिचं बाळ गेलेलं असतं. त्याच्यावर घसरून पडल्यानंतर हे सगळं तो तिला सांगतो. तर आता इथे परत पपलू दाखवलंय काव्यार्थचं, म्हणजे ह्यांचं तर कौतुक सोहळा चालतोय, मात्र जीवानंदिनीचं कायम रडगाणं चालू असतं. बघा प्रेक्षक, हे सिरियल किती 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 बायस्ड आहे. म्हणजे काव्यार्थच्या आयुष्यात कायमच आनंद असतो आणि जीवानंदिनीच्या आयुष्यात कायमच रडगाणं असतं. तर इथे गोड कौतुक आणि आनंद साजरा होतोय काव्याचा कायमच आहे. देशमुख मंडळी कायमच काव्या काव्या करत असतात. नंदिनी इकडे तर त्यांचं लक्षच नसतं. तर आता इथे आलेली IAS म्हणते, तुम्ही एवढं गोड मनापासून बोलताय की आता मीच तुमची फॅन झाले असं म्हणते ती IAS. तर आता ती बाई अशी म्हटलेली असते काव्याला. तर आता ती काव्याची आयडल असते बघा प्रेक्षक, आणि आता इथे काव्याला एकदमच ऑकवर्ड होतं आणि म्हणते काय काय म्हणताय तुम्ही, असं म्हणते काव्या. खरंच तुम्ही तशाच आहात जसं देशमुखांनी मला सांगितलं होतं, बेधडक, बिंदास आणि प्रामाणिक असं म्हणतात त्या. नाही, थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स, पण देशमुखांनी सांगितलं म्हणजे असं म्हणते काव्या. एक मिनिट, तुम्ही घेऊन आलात ह्यांना, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता पार्थ म्हणतो माझी बायको IASचा आणि आईपणाचा एकत्र अभ्यास करतीये, सो त्यांना इन्स्पायर करायला सुखद धक्के द्यायला नको असं म्हणतो पार्थ. IAS अधिकारी आहेत ते, असं म्हणते काव्या. असं कसं बोलवलं तुम्ही, असं म्हणते काव्या. पार्थ देशमुख, त्यांनी मी या समारंभाला यावं म्हणून त्यांनी जे काही केलंय ते जर तुम्ही सगळ्यांनी ऐकलत ना तर थक्क व्हाल असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणते काव्या. काव्या काव्या अगं त्यांना असं उभाच ठेवणार आहेस का, असं म्हणते आता मानेने. बसव ना त्यांना, असं म्हणते मानेने. आय एम सो सॉरी, या ना, असं म्हणते आता इथे काव्या. आफ्टर यू असं म्हणते ती, आणि त्या बाईला बसायला सांगते. असं आठवतं की तुम्हाला आजी म्हणणार कोणीतरी येणार आहे, पण सगळं संपलं आमच्यासाठी असं म्हणतो जीवा. खूप कठीण होऊन बसलंय सगळं असं म्हणतो जीवा. नाही जावाई बापू, खचू नका असं म्हणते शारदा. हे बघा आजच्या जगामध्ये काहीही अवघड नाही असं म्हणते शारदा. तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या ना, असं म्हणते ती. तुला काय वाटतं आम्ही दुसरा कुठल्या डॉक्टरला कन्सल्ट केलं नसेल, असं म्हणते नंदिनी. 2-3 डॉक्टर्सना विचारलं असं म्हणते नंदिनी, पण प्रत्येक डॉक्टरने हेच सांगितलं की मी आई होऊ शकत नाही असं म्हणते नंदिनी. म्हणजे मला बाळ होणं कठीण आहे असं म्हणते नंदिनी. त्याहीपेक्षा सत्य परिस्थिती सगळ्यांपासून लपवणं खूप जास्त कठीण आहे असं म्हणते नंदिनी. जीवा रडत असतो, आणि त्यापेक्षा अवघड म्हणजे हे सत्य काव्यापासून लपवणं खूप जड वाटते मला असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा खूप रडत असतो. हे सगळं लपवते ना मी, हे सगळं काव्यासाठी करते असं म्हणते नंदिनी. काव्या, असं म्हणते शारदा. आता काव्या कुठे आली मधून, असं म्हणते शारदा. तिचं काय आहे. तर आता काव्या विचारत असते त्या IAS ऑफिसरला, काय केलं यांनी असं म्हणून. काव्या तुम्ही बसा असं म्हणते ती. बसा तुम्ही असं म्हणते ती. तर आता काव्या अवघडल्यासारखी करत असते. बसा बसा म्हणते ती. थँक्यू मॅम असं म्हणते काव्या, आणि बसते ती. माझ्यापर्यंत पोचता यावं म्हणून पार्थ देशमुख माझ्या PA भेटले. त्याने 2 आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट दिली त्यांना, आणि ह्या कार्यक्रमाला उशीर झाला असता मग माझ्या मिस्टरांना त्यांनी एका सोशल फंक्शन मध्ये गाठलं असं म्हणते ती, आणि तुमच्यासाठी त्यांनी शब्द काढलं. अर्थात माझ्या मिस्टरांना पार्थ देशमुख हे जेंटलमॅन वाटल्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलं की अहो त्या मलाच खरी वेळ देत नाहीये, तर तुमच्या फंक्शनला जाणं अशक्य वाटतंय मला असं म्हणते ती. आणि त्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जे काय केलं ते बघून फक्त मीच नाही, माझ्या बरोबरचे सगळे अधिकारी थक्क झाले असं म्हणते ते IAS ऑफिसर. तर आता हे सगळं रेकॉर्डिंग करत असतो मिथून. काय केलं माझ्या लेकाने नक्की, असं म्हणते आता मानेने. जे काय केलं ना ते अगदी चेहऱ्यावर हसू येईल असं कौतुकानेच केलेलं आहे असं म्हणते आता इथे ती IAS ऑफिसर. म्हणजे तसं काय झालं, मी एका ब्रिजची पाहणी करण्यासाठी गेले होते, तर तिथे माझ्या अधिकाऱ्यांनी मला एक गोष्ट दाखवली, आणि ती पाहून मला इतकं मनापासून हसायला आलं की माझ्या अधिकाऱ्यांना प्रश्न पडला की मला हसता येतं, असं म्हणते ती IAS ऑफिसर. पण काय केलं यांनी नक्की, असं म्हणते आता काव्या. तुमच्या मिस्टरांनी त्या ब्रिज शेजारच्या बिलबोर्ड वरती लाईफ साईज पोस्टर लावला होता. कार्तिकी मॅडम, माझी IAS करणारी बायको तुमची फॅन आहे, मला तुमची 5 मिनिटं मिळतील का, आणि खाली स्वतःचं नाव लिहिलं होतं असं म्हणते ती बाई. मग मी विचार केला की आपल्या IAS ची परीक्षा देणाऱ्या बायकोसाठी एखादा नवरा इतके प्रयत्न करत असेल तर थोडे प्रयत्न मीही करायला काय हरकत आहे असं म्हणते ती.
मग मी पार्थ देशमुखांना भेटले आणि त्यांनी मला या कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली असं म्हणते ती बाई. पण माझ्या अधिकाऱ्याने मला सुचवलं की आपल्या हे प्रोटोकॉल मध्ये बसतच नाही. पण मी विचार केला, गरोदर असताना सुद्धा परीक्षा देणारी एखादी मुलगी उद्या IAS ऑफिसर झाली तर आपल्या देशातल्या आई झालेल्या लग्न झालेल्या मुलींसाठी एक एक्झाम्पल सेट होईल. आणि ह्या सगळ्याला निमित्त जर माझी ही धावती भेट ठरणार असेल, तुम्हा सगळ्यांना जर प्रोत्साहन मिळत असेल तर का नाही करायचं हे सगळं असं म्हणते ती IAS बाई. आणि मग IAS होणाऱ्या मुलीसाठी मी माझा प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि इथे आले असं म्हणते ती. तर आता शारदा म्हणते तिला कळू दे ना असं म्हणते ती नंदिनीला. असं काय बोलतेस तू असं म्हणते नंदिनी. कसं कळू दे? नाही नाही, हे बघ तिची डिलिव्हरी सुखरूप होईपर्यंत आणि तिची परीक्षा होईपर्यंत मी तिला ह्यातलं काही कळू देणार नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. हो आई, आणि काव्याला म्हणजे बाकी कुणालाच हे कळलं नाही पाहिजे, कारण त्यांना ते लपवता आलं नाही आणि ते जर काव्याला कळलं तर असं म्हणते जीवा. कळलं तर कळलं ना, तिच्यापासून का लपवतोय असं म्हणते तर शारदा. अगं काय बोलतेस तू आई असं म्हणते नंदिनी. माझं बाळ गेलं या धक्क्यातून तर मी स्वतःला सावरावू शकेल का असं म्हणते आता नंदिनी. तर आता तुला नाही माहिती असं म्हणते नंदिनी. आम्हा दोघींचं ठरलं होतं की हा प्रेग्नन्सीचा प्रवास आपण एकत्र करायचा, पण आता कसं सांगू मी तिला असं म्हणते नंदिनी. या प्रवासात ती एकटीच आहे म्हणून असं म्हणते नंदिनी. तिला खूप मोठा धक्का बसेल ग असं म्हणते नंदिनी. तर आता शारदा म्हणते अगं पण त्या धक्क्यातून तिला सावरायला तू पार्थ पूर्ण देशमुख कुटुंब आहे, पण आता हे लपवा छपुई बास असं म्हणते शारदा. हे बघ नंदिनी, मी तुम्हा दोघींची आई आहे. एकेकाळी काव्याला मीच सांगितलं होतं की तिचं सत्य तुला कळू देऊ नकोस म्हणून असं म्हणते शारदा. पण त्याचे परिणाम आम्ही सगळ्यांनी भोगले, किती काळ भोगले तसं म्हणते शारदा. आणि त्यातून मला एक शहाणपण आले असं म्हणते शारदा. जेव्हा एखादी गोष्ट लपवावीशी वाटते ना तेव्हाच ती सांगून टाकावी असं म्हणते शारदा. आई असं म्हणते नंदिनी. अगं असं म्हणते नंदिनी, नको बाळा, लपवू नकोस असं म्हणते. तिने हात जोडते नंदिनी समोर. माझी चूक गिरवू नकोस तू असं म्हणते शारदा. तर आता इथे ती म्हणते की मी जेव्हा लपवी छिपवी केली होती त्यावेळेला माझी काय अवस्था झाली होती ती माहिती आहे ना तुला असं म्हणते शारदा. मला ऍडमिट करायची वेळ आली होती, इतकं BP वाढलं होतं माझं असं म्हणते शारदा. आणि रोज मी माझ्या नंदिनीची फसवणूक करते ह्याचं गिल्ट यायचं मला असं म्हणते शारदा. पण सत्य बाहेर आलंच ना असं म्हणते शारदा. 16 डिसेंबरला लपवलेल्या सगळ्या गोष्टी उघड पडल्या असं म्हणते शारदा. तुझं आणि चिवाचं नातं किती बिघडलं होतं आणि किती वेळ लागला होता हे सगळं भरून निघायला असं म्हणते आता शारदा. उद्या जर का चुकीच्या पद्धतीने काव्याला हे सगळं कळलं, घरातल्या सगळ्यांना कळलं तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार कर नंदिनी असं म्हणते शारदा. तुझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असलेला हे घर ना कोलमडून पडेल असं म्हणते शारदा. काव्या दुखावली जाईल, कदाचित मानिनी ताई सुद्धा कायमचा दुखावल्या जातील. जीवा असं म्हणते शारदा. उद्या हे सगळं प्रार्थना कळल्यानंतर त्यांना किती त्रास होईल सांगा असं म्हणते शारदा. आपण ना समोरच्याला त्रास होईल म्हणून नेहमी गोष्टी लपवतो, पण त्या कळल्यानंतर समोरच्या व्यक्तीला जास्तच त्रास होतो असं म्हणते शारदा. म्हणून सांगते मी, काही लपू नकोस, सगळं सांगून टाका काव्याला असं म्हणते शारदा. तुला काय वाटतं आई, आम्ही प्रयत्न नाही केले असतील असं म्हणते आता नंदिनी. अगं आम्ही खरंच प्रयत्न केले, तो हवं तर जीवाना विचार. जीवा तुम्ही सांगा ना आईला असं म्हणते नंदिनी. आपण प्रयत्न नाही केलेत का असं म्हणते नंदिनी. तर जीवा काय सांगतच नाही. माहित नाही आई तुला. अगं मिसकॅरेज बघितल्यानंतर काव्याची अवस्था बिघडताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली असं म्हणते नंदिनी. त्यात माझा मिसकॅरेज हे साधा विचार सुद्धा तिने ऐकला तर सैरभैर होईल की असं म्हणते आता नंदिनी. हे बघ तुला मी चुकीची वाटत असेल तर मी चुकीची असे समज, आणि हे सगळं जे काय मी करते ना ते कर्तव्यापोटी करते असं म्हणते नंदिनी. आणि मला तर करावंच लागणार असं म्हणते नंदिनी. पण बाळा तुझं हे खोटं पोट आज माझ्या हाती लागलं, उद्या दुसऱ्या कोणाच्या तरी हाती लागू शकतं असं म्हणते शारदा. बरं ठीक आहे, सॉरी असं म्हणते नंदिनी. त्यापुढे मी काळजी घेईन त्याची असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि खूप रडत असतो जीवा. काळजी घेईन म्हणण्यापेक्षा सांगून टाकेन असं म्हणणं असं म्हणते आता शारदा. खरंच खूप बावटपणा दाखवताय तिथे नंदिनीचा. काय लागून ठेवलंय हिने बघा प्रेक्षक हो. म्हणजे काव्याचं असं होईल तसं होईल म्हणून ही मूर्खबाई 9 महिने असंच काय काय ड्रामा करणार आणि रोज ह्यांचं रडगाणं बघायचं. मी खरंच खूप घाण कॅरेक्टर लिहिलंय नंदिनीचं. खरंच काय लिहिलंय हे खरंच प्रेक्षक हो. आणि काव्यार्थचं तर मात्र मस्त मस्त लिहिलंय. रोज हसायचं नाचायचं आणि जीवानंदिनीच्या आयुष्यात रोज रडायचं रोज रडायचं. तुझ्यापर्यंत माझं म्हणणं पोहोचत नाही आहे का असं म्हणते शारदा. आई प्लीज तू हळू बोल ना असं म्हणते नंदिनी. बाहेर आवाज नको जायला असं म्हणते नंदिनी. जायलाच हवा असं म्हणते शारदा. बाहेर आवाज जाऊ दे आणि कुणीतरी विचारायला येऊ दे, म्हणजे माझंच खरं होईल आणि सगळा सोक्षमोक्ष लागेल असं म्हणते शारदा. काय चाललंय काय तुमचं? एक खोटं लपवायला दुसरं मग तिसरं असं म्हणते शारदा. किती ताणणारा तुम्ही असं म्हणते शारदा. जीवा तुम्ही बोला. तुम्ही म्हणे हे पोट घ्यायला तिच्याबरोबर गेला होता असं म्हणते शारदा. पटतंय तुम्हाला हे असं म्हणते तर शारदा. तर आता जीवा का बोलतच नाही, रडत असतो तो. तर आता नंदिनी म्हणते हो
तर जीवा काय बोलतच नाही. पटतंय त्यांना असं नंदिनीच उत्तर देते आणि जाते. जीवाच्या बाजूला जाऊन थांबते आणि म्हणते, जीवा माझ्या सोबत आहे. त्यांना मान्य आहे सगळं असं म्हणते नंदिनी. मान्य आहे ते मनापासून की तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ते कळू दे मला असं म्हणते शारदा. जीवा असं म्हणते आता शारदा. नंदिनी जे काय करते ते तुम्हाला खरंच पटतंय असं म्हणते शारदा. हो हो असं म्हणते नंदिनी. त्यांना पटतंय. मला पूर्ण खात्री आहे की जीवाना असं म्हणते आता नंदिनी. नाही असं म्हणतो जीवा. नंदिनी जे करते ते मला मनापासून नाही पटत असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो मिथून. ज्या जिद्दीने तुम्ही ह्या जबाबदाऱ्या पेलतात ते खरंच कौतुकास्पद आहे आणि गरोदर असताना सुद्धा IAS ची परीक्षा देणाऱ्या अनेक मुली आहेत आपल्याकडे. हो का असं म्हणते मानेनी. अरे वा किती छान. म्हणजे मला असं वाटत होतं की आपल्याकडे बायकांना लग्न झालं मूल झालं की करिअर बंद करायला सांगतात ना असं म्हणते मानेनी. अहो नाही नाही तसं नाही असं म्हणते IAS. आपली पूनम दलाल 8 महिन्याची प्रेग्नंट असताना तिने एंट्रन्स एक्झाम दिली असं म्हणते आता ती. आणि बाळ 3 महिन्याचं झाल्यानंतर तिने मेन्सची परीक्षा क्लिअर केली असं म्हणते आता ती. आणि प्रज्ञा जैने कोणतंही कोचिंग न घेता घर आणि क्लिनिक सांभाळून UPSC ची एक्झाम क्लिअर केली असं म्हणते आता ती ऑफिसर. अहो लग्न आणि मूल झाल्यानंतर करिअर संपलं असं समजायचे दिवस गेलेत आता असं म्हणते IAS. तो माइंडसेटच बदललाय आणि प्रेग्नन्सी हा काय आजार नाहीये. ती एक सुंदर अवस्था आहे. ब्युटिफुल फेज असं म्हणते आता IAS ऑफिसर. तर आता इथे रेकॉर्ड करत असतो सगळं मिथून. आणि या फेज मध्ये स्त्रिया अधिक स्ट्रॉंग बनतात. आणि 9 महिने एखादा जीव आपल्यामध्ये वाढवणं, त्याला सांभाळणं आणि स्वतःच्या शरीराची चिरफार करून त्याला जन्म देणं. हो खूप ग्रेट आहे हे असं म्हणते आता ती ऑफिसर. आपल्याकडच्या सगळ्या स्त्रिया हे करतात म्हणून त्यातनं ग्रेटनेस आपल्याला जाणवत नाही. सो काव्या अहो अजिबात घाबरू नका. प्रेग्नेंट आहात म्हणून तर अजिबात घाबरू नका. अहो हे तुमचं बाळच तुम्हाला ताकद देईन. लढा तुम्ही. अहो पूनम दलाल, प्रज्ञा जैन आणि आता काव्या पार्थ देशमुख. बरोबर ना असं म्हणते आता ऑफिसर. येस मॅम असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता ती बघते पार्थकडे. खरं सांगू असं म्हणते काव्या. माझा अभ्यास चालूच आहे पण माझ्या पाठीशी खंबीरपणे माझं कुटुंब उभे राहिलंय. माझी नंदिनी ताई, तिचा नवरा, माझे सासू सासरे, माझी आई सगळे माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असं म्हणते आता काव्या. आणि सगळ्यात महत्वाचा माणूस म्हणजे माझा नवरा असं म्हणते आता काव्या. पार्थ देशमुख त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी सगळं करू शकते असं म्हणते आता काव्या. कधी कधी वेळ मिळाला ना की आवडीने सांगेन मी तुम्हाला आमची फिल्मी स्टोरी असं म्हणते काव्या. उगाच नाही मी त्यांना ग्रीन फ्लॅग नवरा म्हणते असं म्हणते आता काव्या. जरूर असं म्हणते IAS ऑफिसर. ऑल द बेस्ट मिस काव्या. आई पण आणि IAS दोन्हीमध्ये पास व्हा असं म्हणते आता ती ऑफिसर. थँक्यू सो मच असं म्हणते काव्या. तर आता त्या दुसऱ्या बाईला पकडते वसवत्ते आणि म्हणते थांब जरा. कोण इथे असं म्हणते वसवत्ते. त्या मोठ्या IAS ऑफिसर आहेत. काव्याला भेटायला आले तसं म्हणते ती बाई. काय त्या IAS अधिकारी आहेत त्या असं म्हणते आता वसवत्त्या. आणि या आगाव काव्याला भेटायला आले तसं म्हणते ती. काय नुसतं कौतुक असं म्हणते वसवत्त्या. तर आता टाळ्या वाजवतात सगळेजण त्या ऑफिसर साठी. तर आता वसवत्ते आणि ती बाई आलेली असतात. चला आता मला निघायला हवं असं म्हणते ती ऑफिसर. तर आता थँक्यू मॅम तुम्ही आलात. आई यांना मी सोडून येतो असं म्हणतो पार्थ. थँक्यू सो मच मॅम असं म्हणते आता इथे मानेनी आणि निघून जाते ती. देशमुख असं म्हणते काव्या. आय लव्ह यू असं म्हणते ती. आय लव्ह यू टू असं म्हणतो आता पार्थने निघून जातो तो. चला असं म्हणतो पार्थने घेऊन जातो त्यांना बाहेर. तर आता इथे मानिनी येऊन मिठी मारते काव्याला. तर आता काव्याला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. या सगळ्यात ताई कुठे राहिली असं म्हणते आता काव्या. तर आता इथे नसते ना तिथे नंदिनी. तर आता विचार करत असते काव्या कुठे नंदिनी म्हणून. अगं तुला भूक लागली होती ना काव्या. मी या सगळ्या भानगडीत सगळं विसरून गेले. काय आणून देऊ तुला असं म्हणते मानिनी. काय नको असं म्हणते काव्या. तुमच्या गोड मुलाने आज जे केलंय ना खरंच आहो भूक बीक पळाली हो असं म्हणते आता काव्या. खरंच ग बाई आज पार्थने म्हणजे अक्षरशः सगळ्यांना तोंडात बोट घालायला लावलीत असं म्हणते ती. पण मला एक कळत नाही असं म्हणते काव्या. म्हणजे एवढ्या मोठ्या IAS अधिकारी आपल्या घरात आल्या, आपल्या सोबत बसल्या, आपल्या सोबत बोलल्या, असा छान गप्पा मारल्या माझ्यासोबत त्याने. मी फॅन आहे त्यांची, डायहार्ट फॅन. आयडल आहेत त्या माझ्या असं म्हणते त्या काव्या. त्या घरी आलेल्या असताना नंदिनी ताई इथे नाही म्हणजे काय असं म्हणते काव्या. अचानक कुठे गायब झाली ती असं म्हणते काव्या. बरं नंदिनी ताई पण नाही आणि आई पण नाही. दोघे कुठे गेल्या कुठे काय कळतच नाही असं म्हणते काव्या. हो ग खरंच असं म्हणते आता मानेनी. कदाचित नंदिनीला मळमळायला लागला असेल किंवा काही त्रास झाला असेल तर आई असेल ना तिच्याबरोबर असं म्हणते आता मानेनी. मी बघून येऊ का जरा असं म्हणते आता मानेनी. तेवढ्यातच आता इथे पार्थ आतमध्ये येतो. तर आता तो बघत असतो काव्याकडे. तर आता खूप आनंदाने बघत असतो तो काव्याकडे. तर आता इथे काव्या टाळ्या वाजवते तर बाकी सगळे टाळ्या वाजवतात. तर आता मिठी मारते ती पार्थला. टाळ्या काय असं म्हणतो तो पार्थ. अरे तू कमाल केलीस आज असं म्हणते मानेनी. काय कमाल काय केली असं म्हणतो पार्थ. माझी बायको स्पेशल आहेच आहे असं म्हणतो पार्थ. मग स्पेशल फील करवलं त्यात काय असं म्हणतो पार्थ. का तसं म्हणते मानेनी. बोलण्यामध्ये तू आणि जीवा दोघे एकदम बाबावर गेलाय पण तू आज गुणही दाखवलंस हा असं म्हणते आता इथे मानेने. एकदम करेक्ट असं म्हणते काव्या. आई मला काय वाटतं माहितीये का असं म्हणते आता काव्या. देशमुखांच्या बायका म्हणून आपण लकी आहोतच कारण आपल्याला असे गोड नवरे मिळालेत. नाही हो काव्या. बाबा नेहमी म्हणतात लोखंडाच्या गोळ्याला सोन्याचं गोंद नाही केलं जात. सोन्याच्या
गोंधळण्यात हिरा जडवला जातो असं म्हणतो पार्थ. आणि मी जे हे काय प्रयत्न करतोय ते सोन्याचं गुंदन आहे आणि माझी बायको हिरा आहे, हिरा असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि ह्याच्यापेक्षा खूप जास्त तुम्ही डिझर्व करता असं म्हणतो पार्थ. तर आता दोघे एकमेकांकडे बघतात आणि सगळेजण टाळ्या वाजवतात पार्थसाठी. तर आता वसवत्याला काय आवडत नाही आणि म्हणते ती डोंबल, हिला काय एवढं सोनं लागलंय असं म्हणते आता वसवत्या. अहो आताच म्हणले ना पार्थ, राव हिरा आहे, आमची काव्या हिरा आहे असं म्हणते ती बाई. कोळसा आहे कोळसा असं म्हणते वसवत्या. असं काय बोलताय असं म्हणते ती बाई. आता हिचं तोंड काळच झालंच पाहिजे असं म्हणते वसवत्या. तर आता ती बघत असते काव्याकडे. काय बोलताय असं म्हणते ती बाई. खरंच बोलते असं म्हणते वसवत्या. तर आता नंदिनी बघते जीवाकडे आणि म्हणते तुम्ही तुम्ही हे सगळं तुमच्या मनाविरुद्ध करताय असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा मात्र का बोलतच नाही. तर आता तो हातामध्ये घेतो ते खोटं पोट. हे सगळं मी मनापासून कसं करू असं म्हणतो आता जीवा. तुला त्रास होतोय, मला त्रास होतोय, दुःख एकीकडे आणि दुःखात तोंड दाबून सहन करण्याचा भार एकीकडे असं म्हणतो जीवा. आणि आई करेक्ट बोलतायत. तर तो पोट बाजूला फेकून टाकतो जीवा. 16 डिसेंबर नंतर ऑलमोस्ट सगळं गमावून बसलो होतो मी तुला. अजून काय काय लपवून जगणार आहोत आपण असं म्हणतो जीवा. प्रेग्नेन्सी लपवली, खोटं पोट लपवलं, आता सरोगसी लपवणार आहोत असं म्हणतो जीवा. सरोगसी असं म्हणते आता इथे जीवाची आई. आता हा काय प्रकार आहे असं म्हणते आता शारदा. तर आता इथे नंदिनी एकदम घाबरते. तर आता बाई ते समतोल बघत रेकामध्ये काय ते. तर आता इथे काव्या खाली थांबलेली असते आणि वसवत्या म्हणतात मोहित्यांकडे गर्भ धरत नाही असं ऐकलंय मी असं म्हणत असते वसवत्या. तर आता इथे काव्याला भीती वाटत असते. तेवढ्यातच वरून आता जीवा आणि शारदा वगैरे येत असतात. तर आता नंदिनी पण येते. इथेच थांबला का असं म्हणते शारदा. मला मला वाटलंच होतं तुम्ही सत्य नाही सांगणार म्हणून असं म्हणते शारदा. तर आता इथे वसवत्या म्हणत असते नंदिनी जसं चालते फिरते असं धावपळ करते ना असं वाटतं ना बहुतेक तिचंच मिसकॅरेज झालंय असं म्हणते आता वसवत्या. मी सांगते आता असं म्हणून शारदा जात असते सांगण्यासाठी काव्याला. तेवढ्यातच काव्या आता वसवत्याला म्हणत असते काय म्हणताय तुम्ही असं म्हणत असते ती. माझ्या ताईचं मिसकॅरेज? आत्याबाई काहीच काय वाटत नाही तुम्हाला बोलताना असं म्हणते काव्य. शत्रूसाठी सुद्धा कुणी असा विचार करत नाही असं म्हणते काव्याने. रडायला लागते ती. आम्ही तर तुमच्या घराच्या सुना आहोत ना तरीही असं म्हणते ती आणि तिचं डोकं दुखायला लागते. तर आता चक्कर येते काव्याला आणि चक्करून पडते ती. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.